नमस्कार. सर्वप्रथम फोकस महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना पुनश्च एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. आज धनत्रयोदशी संपूर्ण देशात दिवाळीची सुरुवात झालेली आहे. सगळेजण आनंदात आहेत. मात्र आपण राजगुरुनगर नगर परिषदेचा आढावा घेत आहोत. परवा 2 काल 2 असे एकूण 4 प्रभाग झाल्यानंतर आज आपण 5व्या प्रभागाचा आढावा घेतोय. वार्ड क्रमांक 5चा जर विषय झाला तर येथे आत्ता तरी एकूण स्त्रिया 1293, एकूण पुरुष जे आहेत 1308 अशी आकडेवारी येते. म्हणजे एकूण 2601. 2601 याच्यानंतर जे 31 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादी फायनल होणार आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युली खरे आकडेवारी जी आहे मतदार यादीची ती पक्की करण्यात येईल. या प्रभागातील समस्यांचा विषय घेतला तर पाण्याची समस्या जी होती, मला आत्तापर्यंतचे जे पहिले 4 प्रभाग झाले त्यातील हा 5वा प्रभाग आहे. त्याच्यानंतर हा एकमेव असा प्रभाग आहे की येथे स्थानिक लोकांचा पाण्याचा प्रॉब्लेम मला ऐकण्यात आला नाही. या वार्डात जेव्हा मी फिरलो तेव्हा मला कळलं की येथे जेव्हा पाणी जर कधी कमी पडले तर येथील स्थानिक माजी नगरसेवक मनोहर सांडभोर आणि अजून 1-2 त्यांच्यासोबतचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्याकडून काही लोकांना टँकर पुरवले जातात. कारण ह्या ठिकाणी सोसायटी परिसर जो जास्त आहे, स्थानिक लोक जे आहेत सकाळी या परिसरात तरी नोकरदार वर्ग जास्त आहे. सकाळी कंपन्यांमध्ये जाणे, संध्याकाळी वेळेवर पुन्हा येणे. त्याच्यामुळं एक रहिवासी वर्ग जो आहे, स्थानिक नोकरदार वर्ग, तो या परिसरात जास्त आहे. पाण्याची समस्या या परिसरात तरी कमी आहे. या प्रभागात कचरा गाड्या वेळेवर न येणे हा एक येथे समस्या कानावर मात्र आली. साफसफाई वेळेवर न होणे. त्याच्यानंतर आम्ही साफसफाई वेळेवर न होणे या विषयासंदर्भात स्थानिक नगर परिषदेशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मागील महिन्यात असे काही 1-2 वेळा झालं होतं, मात्र याच्यानंतर ती समस्या लक्षात येणार नाही. म्हणजेच याचा अर्थ हे येथील जे इच्छुक जे कोणी असतील या प्रभागातून त्यांचा तो विषय नाही आहे. सर्वात मोठा विषय हा जो तिनेवाडी रस्ता आहे, प्रभाग क्रमांक 4 एका बाजूला आणि एका बाजूला प्रभाग क्रमांक 5, या रस्त्याला जेव्हा संध्याकाळी लोकांची गर्दी असते त्या गर्दीमध्ये जाताना किंवा येताना स्पीड ब्रेकरची कमतरता आम्हाला जाणवली. आत्ता मी जिथे आहे बच्चे पाटील कॉलनीमध्ये आहे, 3 नंबरमध्ये आहे, माफ करा. या इथे ही आत्ता जी जागा मला दिसते, या इथे एक मोकळी जागा आहे. जर या प्रभागात ज्यांना कोणी इच्छुकांना यायचं असेल, निवडून यायचं असेल किंवा नगर परिषदेत काम करण्याची इच्छा असेल, त्यांनी या परिसरातील नागरिकांसाठी बगीचा बनवावा. कारण या परिसराचा जर विचार केला तर येथे वयस्कर नागरिक अनेक संध्याकाळी रस्त्यावर पायी फिरायला शतपावलीला येतात. रात्री 10 ते 10:30 पर्यंत या रस्त्यावर जास्त वर्दळ असते. मग जे कोणी इच्छुक असतील त्यांनी जर या बाबीकडे लक्ष दिले तर कदाचित जे कोणी या परिसरात बगीचा बनवण्यासाठी शब्द देतील किंवा आणखीन काही, तर नागरिकांना त्याची सुविधा निर्माण होणार आहे. मतांमध्ये फरक पडू शकतो जे कोणी इच्छुक असतील त्यांना. मात्र त्याच्याही नंतर आता शेवटी जो प्रत्येकाच्या जाहीरनाम्याचा विषय आहे की ते काय सांगतात काय नाही. या परिसरातील इच्छुकांचा जर विषय घेतला तर या परिसरात राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजित पवार गट कैलास सांडभोर हे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाव बाहेर अचानक येऊ शकतं. त्यांच्या पत्नी ज्या आहेत कल्पना सांडभोर, त्या या परिसरातून नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे असं सुद्धा कळतंय. त्यांच्याबरोबर ज्योती संदीप वाडेकर या नगरसेविका पदाच्या शर्यतीत इच्छुक आहे असं सुद्धा कळतंय. ज्योती वाडेकर यांच्याबद्दल एक सोप्या शब्दात माहिती सांगायची झाली तर तरुण युवती आहेत, ज्या राजगुरुनगर सहकारी बँकेत एक अधिकारी म्हणून काम करतात. कदाचित राजगुरुनगर नगर परिषदेच्या यंदाच्या वेळी जी एकूण मिळून राजगुरुनगर नगर परिषदेची आजवरची फक्त 2री निवडणूक आहे. यापूर्वी 2014 साली झाली होती, ती आता 2री 2025 साली शेवटी. यंदा असं दिसतंय की एक शैक्षणिक व्यक्ती अनेकशा राजगुरुनगर नगर परिषदेत युवक किंवा युवती येण्याची इच्छा ठेवत आहेत आणि नागरिकांनी त्यांना जर प्राधान्य दिले तर नक्कीच राजगुरुनगर शहराचा विकास लवकर होऊ शकतो. त्यानंतर नाव येतंय पुरुषांमध्ये शंकर राक्षे हे सुद्धा माजी नगरसेवक आहेत. ते पूर्वी वाडा रस्त्यावरील प्रभागात नगरसेवक होते. त्यांच्यानंतर मनोहर सांडभोरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 2009-10-11च्या सालापर्यंत ते राजगुरुनगर ग्रामपंचायतीत कर्मचारी होते आणि एक कर्मचारी नंतर राजगुरुनगर नगर परिषदेचा नगरसेवक झाला.
मनोहर सांडभोर यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेण्यात आली, त्यावेळेस कळलं की मनोहर सांडभोर हे राजगुरुनगर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांशी खूप कनेक्ट आहेत आणि त्या कनेक्शनमधून या परिसरात कामांचा कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाहीये. त्याच्यामुळे आता शेवटी नागरिकांच्या हातात आहे, जनता जनार्दनाच्या हातात आहे की जनता कोणाच्या बाजूने मतपेटीत मतदान करते आणि त्याच्यानंतरच या प्रभागातून नगरसेवक म्हणून कोण निवडून जाते. मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर या प्रभागात जागा असतील काही मोकळ्या, जो इथे नाना नानी पार्क, खाजगी उद्यान, बगीचा जो इथे बनवायचा शब्द देईल, त्याच्या पारड्यात मतपेटी जायची शक्यता आहे. ही आम्ही एक शक्यता वर्तवतोय. याच्यानंतर अजून बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत. अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जायचं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात जे काही होईल ते नक्कीच नागरिक पाहतील. आज संध्याकाळी आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये चर्चा करणार आहोत. 6चे काय प्रॉब्लेम्स आहेत, 6चे इच्छुक कोण आहेत आणि त्याच्यानंतर या सर्व प्रभागातून नगर परिषदेत नगरसेवक म्हणून कोण निवडून जाणार आहे. कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना येणाऱ्या नवरात्र व दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक गावडे पेट्रोलियम व गावडे सीएनजी स्टेशन, होलेवाडी, राजगुरुनगर. तसेच डॉक्टर हर्षद गावडे व डॉक्टर हर्षाली गावडे यांचं सर्व सोयी सुविधांयुक्त गावडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पाबर रोड, राजगुरुनगर. हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजना व मुख्यमंत्री सहायता योजना उपलब्ध. संपर्क 9822357659. सतत ऑडिट वर्ग असणारी खेड तालुक्यातील एकमेव पतसंस्था म्हणजे श्री अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर. आमच्या सर्व ठेवीदार, हितचिंतक, सभासद तसेच खेड तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. संस्थेच्या आजपर्यंतच्या पारदर्शक कारभारामुळे आतापर्यंत एकूण 51 कोटींचा ठेवींचा टप्पा पार. तसेच आमच्याकडे 2 व्हीलर लोन, सोने तारण लोन, कार लोन व सर्व प्रकारचे व्यावसायिक कर्ज त्वरित उपलब्ध आणि सर्वात जास्त म्हणजेच 9% ठेवींवर व्याजदर. आमचा पत्ता श्री अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गणेश चौक, राजगुरुनगर. आमचा संपर्क 9356038226.